हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत टेबल ऑफ नंबर्स प्रोग्राम. यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक की आपल्याला एका नंबर पासून कसा आपण टेबल काढू शकतो. देन मेमरी डायग्राम एक्सप्लेन करेल. देन तुम्हाला इक्लिप्स मध्ये कोड हा टाईप करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत की एका नंबरचा टेबल कसा ड्रॉ करायचा. आधी आपल्याला स्कूलमध्ये सांगायचे की टेबल्स पाठ करा, म्हणजे पाढे पाठ करा, पाढे लक्षात ठेवा. तर आज आपण बघूया की एका नंबरने आपल्याला पूर्ण टेबल कसा मिळतो ते. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक नंबर आहे 5. तर आपल्याला याचा पाढा म्हणजे त्याचा टेबल काढायचा आहे. 1 equal to 5, then 5 into 2 equal to 10, then 3 equal to 50, 5 into 4 equal to 20, then 5 into 5 equal to 25, then 5 into 6 equal to 30, then 5 into 7 equal to 35, 5 into 8 equal to 40, then 5 into 9 equal to 45, and last 5 into 10 equal to 50. तर हा आहे आपल्याकडं 5 चा टेबल. तर आता आपण याला कोडिंग मध्ये कसं मिळवू शकतो तर ते बघूया. तर याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला फॉर लूप लागेल. फॉर इंटिजर r equal to 1, then आपण कंडिशन चेक करू. equal to 10, then I plus plus, then लूप ओपन करू. लूप मध्ये आपल्याला लॉजिक लिहावं लागेल. I into num, त्याला प्रिंट करावं लागेल. ब्रॅकेट क्लोज. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर चला आता आपण बघूया इक्लिप्स मध्ये आपला प्रोग्राम टाईप करून की आपलं लॉजिक हे बरोबर आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर आपल्याला टेबल काढायचा आहे नंबरचा. तर आपण तो नंबर युजर कडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. AWNER ST equal to new STAWNER STM dot in. ओके, इथं भेटलेले आपल्याला रेड अंडरलाईन. तर इथं आपल्याला बुकपीट टेंगुल द्यायचे स्कॅनरला. एरर सॉल्व. then आपल्याला एक नंबर लागेल. तर त्याच्यासाठी मेसेज एंटर द नंबर. then त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर इंटेजर इक्वल टू st डॉट नेक्स्ट इन. ओके, तर आता आपल्याला लिहायचे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक जे मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे ते. तर फॉर int r इक्वल टू 1, then कंडिशन चेक करावे लागेल. इक्वल टू 10, then I ला इन्क्रीमेंट. then लूप मध्ये मला लिहावं लागेल.
I into num concatenation first space. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचा लॉजिक आणि आपण आता त्याला टाईप केलेलं आहे रन एंटर द नंबर 5. वा कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला प्रॉपर आउटपुट हे भेटलेलं आहे. आपल्याला 5 चा टेबल भेटलेला आहे. तुम्ही कोड चेक करू शकतात. तर चला आता आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं मेमरी डायग्राम. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो. तर सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर नंबर साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 100, त्याच्यामध्ये स्टोअर होईल num इक्वल टू 5, ज्याचा आपल्याला टेबल काढायचा आहे. तर हा आहे आपण फॉर लूप, जे मी आधी एक्सप्लेन केलंय. तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 200, तर त्यामध्ये आय ची व्हॅल्यू आहे 1. देन आपली कंडिशन चेक होईल. हा 10 आहे की त्याच्यापेक्षा लहान. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन आय इंटू नम हे प्रिंट होईल, म्हणजेच 1 इंटू नंबर आपला 5 आहे इक्वल टू 5. देन आय हा इन्क्रीज होईल. आय ची व्हॅल्यू आता होईल 2. देन परत इथे कंडिशन चेक होईल आपली. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. 2 इंटू 5 इक्वल टू 10 प्रिंट होईल. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, ती आता होईल 3. देन कंडिशन चेक होईल. तर कंडिशन ही ट्रू आहे. तर कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन 3 इंटू 5 इक्वल टू 50. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 4. देन परत कंडिशन चेक होईल. कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन 4 into 5 equal to 20. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 5. देन परत इथं कंडिशन चेक होईल. 5 हा 10 आहे की 10 पेक्षा लहान. तर इथं कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन अगेन 5 into 5 equal to 25. प्रिंट होईल. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 6.
परत इथं कंडिशन चेक होईल. कंडिशन ट्रू आहे, then control go inside the loop. Then 6 into 5 equal to 30. then परत I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 7. then कंडिशन चेक होईल, 7 हा 10 पेक्षा लहान आहे की 10 आहे. then कंडिशन ट्रू आहे, then control go inside the loop. then I ची व्हॅल्यू आहे 7 into नम आहे आपला 5 equal to 35. then परत I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 8. then परत कंडिशन चेक होईल, तर कंडिशन ट्रू आहे, then control go inside the loop again. नम आहे 8 into 5 equal to 40. then परत I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 9. then परत कंडिशन चेक होईल इकडे, 9 हा 10 आहे किंवा 10 पेक्षा लहान आहे, तर कंडिशन ट्रू आहे, then control go inside the loop. तर 9 into 5 equal to 45. and परत I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 10. then इथं कंडिशन चेक होईल, 10 हा 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 आहे, तर कंडिशन ट्रू आहे. तर I ची व्हॅल्यू आता आहे 10 into 5 equal to 50. then परत I ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 11. then कंडिशन चेक होईल की I ची व्हॅल्यू ही 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 आहे, तर इथं आता कंडिशन ही फॉल्स आहे, तर आपला लूप हा संपेल आणि आपल्याला भेटेल आउटपुट. आपल्याला जे आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला भेटेल, म्हणजेच आपल्याला आपला 5 चा टेबल भेटेल. तर आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली एक्सप्लेन झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.